नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनची आपण सुरुवात करतोय आत्ताच्या दोन महत्त्वाच्या बातम्यांनी. पहिली बातमी आहे बेस्टच्या संपाची. 8वा दिवस आहे, हा संप सुरूच आहे आणि काही वेळातच म्हणजे 11 वाजता मंत्रालयात एक बैठक होतीये. दुपारी हायकोर्टात या संपाबाबतची सुनावणी होणार आहे. दुसरी बातमी म्हणजे पुणतांबेमधून शेतकरी आंदोलनाची पुन्हा एकदा एक बैठक या संदर्भातली होते आहे. सरकारनं आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून देता का जाता असा इशारा आता सरकारला देण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आलाय. आता बातमी विस्तारानं बघणार आहोत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा 8वा दिवस आहे आणि या संपाबद्दल काल हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्यावेळी न्यायालयानं संपकरी कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कामगार संघटना विरुद्ध पालिका आणि बेस्ट प्रशासन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र कायम राहिलं, त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. राज्य सरकारनं नेमलेल्या उच्चस्तरीय समितीला हायकोर्टानं मंगळवारी म्हणजे आज बैठक घेण्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आपलं म्हणणं स्पष्ट करण्याचे आता आदेश दिलेत. आपण बघतोय संपाचा 8वा दिवस आहे. बैठकांवर बैठका सुरू आहेत पण अजून तोडगा निघत नाही. मुंबई हायकोर्टात आज एकीकडे सुनावणी होणार आहे आणि काही वेळातच मंत्रालयात 11 वाजता एक बैठक देखील होणार आहे. आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाची बातमी असेल, पण आता तरी तोडगा निघणार का अजूनही परिस्थिती जैसे थेच यावर काही वेळातच कदाचित उत्तर मिळू शकेल अशी अपेक्षा करूयात. काही वेळातच मंत्रालयात ही महत्त्वाची बैठक पार पडेल. हायकोर्टात देखील आता सुनावणी होणार आहे दुपारपर्यंत, त्यामुळे या सगळ्या मागण्यांवर त्यांची पूर्तता होते का, सरकारची नेमकी काय भूमिका, या सगळ्याबद्दल आज दिवसभरात कदाचित उत्तर मिळू शकेल. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण एकीकडे मंत्रालयात बैठक आणि हायकोर्टात देखील सुनावणी. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर वाटाघाटी सुरू आहेत, तरी देखील अजून कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. संपाचा आजचा 8वा दिवस आहे. मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत, मात्र दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर अडून असल्यामुळे अजून तरी तोडगा निघालेला नाहीये. काही वेळाने म्हणजे सकाळी 11 वाजता राज्य सरकारने जी उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे त्याची बैठक होईल. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव आणि त्याचबरोबर परिवहन आयुक्त या बैठकीत सामील होतील. कामगार नेते शशांकराव हे देखील या बैठकीत सामील होतील आणि त्या बैठकीत नेमकं काय चर्चा होती हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काल मुंबई हायकोर्टात जेव्हा या प्रकरणात सुनावणी झाली त्यावेळेस मुंबई हायकोर्टानेच हे आदेश दिलेत की आज 11 वाजता याची सुनावणी घेण्यात यावी आणि 3 वाजता दुपारी पुन्हा मुंबई हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने हे खरं तर यापूर्वीच म्हटलेलं आहे की आम्ही जेव्हा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर हा संप मिटेल अशी अपेक्षा होती. कामगार संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तडजोड करत नाही आहेत, चर्चा करत नाहीत. मग तुमचा उद्देश काय, असा देखील सवाल काल मुंबई हायकोर्टानं विचारलेला होता आणि आज पुन्हा एकदा सुनावणी ठेवलेली आहे. मात्र काल शशांकराव यांनी सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी म्हटले की आमच्या जोपर्यंत मागण्या मागे होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्यामुळे तुर्तास तरी कुठलाही तोडगा समोर आलेला नाहीये. आजची बैठक आणि या बैठकीचा सीलबंद अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर केल्यानंतर मुंबई हायकोर्ट आज तरी काही आदेश देतोय का हे पाहावं लागेल. निश्चितच धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय दोन महत्त्वाच्या घडामोडी, एकतर काही वेळातच मंत्रालयात होणारी बैठक आणि त्यानंतर हायकोर्टात होणारी सुनावणी. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे, रस्त्यावर काय परिस्थिती आहे, ज्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग 8वा दिवस आहे आणि आजपर्यंत तोडगा निघू शकला नाही आणि याचमुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. आपण बघतोय ज्या पद्धतीनं विरार लोकलमध्ये गर्दी असते तशीच गर्दी या ठिकाणी खासगी बस पकडण्यासाठी मुंबईकरांनी केली आहे. मुंबईकरांना ऑटो रिक्षा किंवा कामावर जाण्यासाठी वाहन मिळत नाही आणि याचमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल आणि प्रचंड गैरसोय या संपामुळे मुंबईकरांची होताना दिसते. ही सगळी दृश्य आम्ही दाखवतोय तुम्हाला अंधेरी स्थानक परिसरातली आणि अंधेरी स्थानकाबाहेर या ठिकाणी वाहन किंवा कुठलंही ऑफिसपर्यंत जाण्यासाठी वाहन मिळावं, ऑटो रिक्षा मिळावी यासाठी मुंबईकर चाकरमानी या रांगेमध्ये उभा आहे तासन तास. सर, तुम्ही मला सांगा, 8 दिवस झाले बसचा संप सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांचा, काय त्रास सहन करावा लागतोय? खूप त्रास सहन करायचा आहे. आम्हाला जॉबवर जायचं आहे, लेट होत आहे आणि बस बंद आहे, मेट्रो पण फुल आहे आणि रिक्षावाले पण घेत नाही कारण त्यांचा लोड जास्त वाढत आहे. बस दुसरं काही नाही. संप मिटला पाहिजे असं वाटतंय लवकर? हो, लवकर मिटला पाहिजे. स्ट्राइक चल रहा है, क्या कुछ दिक्कतों का सामना आपको करना पड़ रहा है? ट्रांसपोर्ट के लिए कुछ मिलता नहीं है, जाने को नहीं मिलता है, बस नहीं मिलती तो ऑफिस लेट हो जाते हैं और डिले होता है ऑफिस में जाने के लिए. 8 दिन तक बेस्ट का संप चल रहा है, क्या लगता है बेस्ट के स्ट्राइक के बारे में?
स्ट्राइक जितना जल्दी खत्म हो सके उतना अच्छा है। उनके डिमांड्स अगर रीजनेबल है तो मान लें। खूप ताणला गेलाय संप संपावा। हाँ, बहुत टाइम हो गया, अब 8 दिन हो गए, अब कुछ फैसला लेना चाहिए, डिसीजन लेना चाहिए गवर्नमेंट को और BST वालों को। बट ऐसा लग रहा है कि अभी कोई डिसीजन नहीं आएगा और ये और लंबा चलने वाला है। शायद दोनों ने डिसाइड कर लिया है कि अभी आर पार ही करेंगे, हम भी नहीं सुनेंगे, आप भी नहीं सुनेंगे। लेकिन इसकी वजह से तकलीफ तो आम बहुत तकलीफ हो रही है। रोज का ही प्रॉब्लम हो गया, ऑफिस जाने में लेट हो रहा है, शाम को आप मेट्रो में चढ़ने को जगह नहीं है, लोकल ट्रेन में जगह नहीं है, हर जगह इतना रश हो गया है। सुबह से आधा घंटा यहाँ लग जाता है, प्राइवेट बस के लिए कोई भी रिक्शा जाने को तैयार नहीं है। अभी आप आते हैं तो फिर थोड़ा पुलिस वाले आते हैं और रिक्शा वाले को बोलते कि लेके जाओ, वरना कोई रिक्शा वाला रुकता भी नहीं है। यहाँ पे बहुत प्रॉब्लम हो रही है। प्रशासनानं बेस्टचा संप जर मिटत नसेल तर पर्यायी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि या संपावर एकदाचा तोडगा काढणे तितकंच गरजेचं आहे, कारण लोकल नंतर सर्वसामान्यांची लाईफलाईन जर कुठली असेल तर ती बेस्ट आहे आणि ही बेस्ट आता संपावर गेली, त्यामुळे लालपरी नसल्यानं मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह मी अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।